हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण S3 चे स्टोरेज क्लासेस काय असतात आणि स्टोरेज क्लासेस यूज करून आपण ओव्हरऑल AWS बिल कसं कमी करू शकतो ह्याचा एक ओव्हरव्ह्यू बघितला. ह्या व्हिडिओमध्ये आपण AWS S3 मध्ये जर आपल्याला एखादी वेबसाईट होस्ट करायची असेल तर ती कशी करू शकतो ते बघणार आहोत. ऑलराईट, सो S3 मध्ये जाऊन आपण क्विकली एक नवीन बकेट क्रिएट करूया. आता ह्या न्यूली क्रिएटेड बकेटमध्ये आपण एक index.html अपलोड करूया. सो ते करण्यासाठी आय क्लिक ऑन अपलोड, त्याच्यानंतर आय क्लिक ऑन ॲड फाईल आणि ॲड फाईलमध्ये जाऊन इकडे index.html नावाची एक फाईल आहे, ती फाईल मी इकडे अपलोड करतो. ऑलराईट, सो index.html नावाची फाईल आता अपलोड झालेली आहे. सो ह्याच्यानंतर जर आपल्याला ह्याच्यामध्ये स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग इनेबल करायची असेल तर वी विल हॅव टू गो बॅक टू बकेट आणि बकेटमध्ये जाऊन त्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला इकडे खाली त्याची प्रॉपर्टी स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग म्हणून आहे ही एडिट करावी लागते. यू कॅन क्लिक ऑन एडिट आणि इकडे स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग पहिलं इनेबल करूया. इनेबल करताना तुम्हाला इकडे तुमच्या डॉक्युमेंटचं नाव विचारेल. सो माझ्या डॉक्युमेंटचं नाव आहे index.html. इकडे एक एरर डॉक्युमेंट नावाची पण गोष्ट आहे. जर समजा की फॉर सम रिझन ह्या डॉक्युमेंटमध्ये जर काही इश्यू येतोय आणि जर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती जर रिडायरेक्ट करायचं असेल तर इकडे तुम्ही error.html नावाची अजून एक HTML फाईल देऊ शकता. आणि इकडे जो होस्टिंग टाईप आहे तो आपल्याला होस्ट अ स्टॅटिक वेबसाईट हाच सिलेक्ट करायचा. ही कॉन्फिगरेशन सिलेक्ट केल्यानंतर आणि इकडे तुमच्या फाईलचं नाव दिल्यानंतर यू गो डाऊन आणि क्लिक ऑन सेव्ह चेंजेस. ही स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग इनेबल केल्यानंतर तुम्हाला इकडे एक URL दिसेल आणि ही URL यूज करून तुम्ही तुमची वेबसाईट ॲक्सेस करू शकता. जर आता ह्या पॉईंटला जर मी या URL वर गेलो तर तुम्हाला ॲक्सेस डिनाईड असा काही एरर येईल. आणि हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी चेंज करायच्या आहेत. फर्स्ट इज यू गो बॅक टू युअर बकेट आणि ह्या बकेटमध्ये जाऊन तुम्ही परमिशन चेंज करा. आता ही परमिशन कोणती, तर आपण इकडे बघाल की ब्लॉक पब्लिक ॲक्सेस करंटली इनेबल्ड आहे. सो हा पहिला आपल्याला एडिट करावा लागतो. एडिट करून इकडे जो आपण ब्लॉक पब्लिक ॲक्सेस इनेबल केलेला आहे तो पहिला डिसेबल करायचा. अँड आय क्लिक ऑन सेव्ह चेंजेस आणि इकडे मी कन्फर्म वरती क्लिक करतो. हे झाल्यानंतर आपलं 50% काम इकडे झालेलं आहे. बिकॉज इफ यू गो बॅक आणि इकडे ज्यावेळेस तुम्ही रिफ्रेश कराल त्यावेळेस तुम्हाला अगेन ॲक्सेस डिनाईड असंच काही एरर येईल. सो उरलेलं काम करण्यासाठी लेट्स गो बॅक टू बकेट आणि त्याच्यानंतर इकडे बकेट पॉलिसी तुम्हाला ॲड करावी लागते. करंटली भले आपण ब्लॉक पब्लिक ॲक्सेस जरी डिसेबल केला असला तरी इंडिव्हिज्युअली प्रत्येक बकेटसाठी आपल्याला बकेट पॉलिसी ॲड करावी लागते सो दॅट एव्हरीवन in the world would be able to access this particular bucket. So ते करण्यासाठी you click on edit आणि इकडे तुम्हाला तुमची पॉलिसी ॲड करावी लागेल. ही पॉलिसी जनरेट करण्यासाठी तुम्ही AWS ची पॉलिसी जनरेटरची वेबसाईट देखील यूज करू शकता. सो इकडे तुम्ही बघाल की मला S3 ची बकेट पॉलिसी ॲड करायची आहे आणि इकडे मला सगळं काही अलाव करायचं, म्हणजे जे index.html मी अपलोड केले ती फाईल सगळेजण ॲक्सेस करू शकतील. आणि हे प्रिन्सिपलमध्ये जी पण व्हॅल्यू आपण देणार आहे ती म्हणजे कोण कोण ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ॲक्सेस करू शकतो. सो आपल्याला काय हवं आहे की एव्हरीवन इन द वर्ल्ड शुड बी एबल टू ॲक्सेस दिस, म्हणून मी देतो स्टार. आणि इकडे ॲक्शन्समध्ये आपण देऊ शकतो की गेट ऑब्जेक्ट, म्हणजे तो ऑब्जेक्ट सगळेजण गेट करू शकतात, म्हणजेच ती वेबसाईट सगळेजण ॲक्सेस करू शकतात. सो आय विल क्लिक ऑन गेट ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला ARN मेन्शन करायचा. तो हा ARN घेण्यासाठी वी विल गो बॅक टू बकेट आणि इकडे आपल्याला बकेटचा ARN देखील मिळेल. हा कॉपी करून इकडे पेस्ट करूया आणि त्याच्यानंतर इकडे ॲड स्टेटमेंटवर क्लिक करा अँड क्लिक ऑन जनरेट पॉलिसी. आणि इकडे जी पण पॉलिसी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये आपण काय दिलंय की एनीवन इन द वर्ल्ड म्हणजेच स्टार वुड बी एबल टू गेट द ऑब्जेक्ट विच वी हॅव अपलोडेड इन दिस पर्टिक्युलर बकेट. सो इकडून आय विल कॉपी दिस पॉलिसी आणि बकेट पॉलिसीच्या अंडर मी पेस्ट करतो. पेस्ट करून झाल्यानंतर वी हॅव टू मेक वन स्मॉल चेंज विच इज ह्या बकेटच्या अंडर जेवढा पण कंटेंट आहे तो कंटेंट आपल्याला ॲक्सेसिबल बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इकडे स्लॅश आणि स्टार द्यावं लागेल. हे केल्यानंतर आय विल सेव्ह द चेंजेस आणि हे चेंजेस सेव्ह केल्यानंतर इफ आय अगेन गो बॅक टू द URL आणि इकडे जर आपण रिफ्रेश केलं तर तुम्हाला इकडे दिसेल की जी पण HTML फाईल आपण अपलोड केलेली ती फाईल आता आपल्याला दिसायला चालू होते. सो दिस इज हाऊ यू कॅन होस्ट एनी स्टॅटिक वेबसाईट ऑन AWS S3. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
आणि AWS आणि DevOps रिलेटेड नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.